नमस्कार मित्रांनो, मी रोहन. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हरियाणा येथून पुण्यातील शेतकऱ्यांनी 10 मशीनची मोरा मशीनची खरेदी केली आहे. त्या खरेदीबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे. त्यांची खरेदी किती रुपयाला झाली, त्यांच्या दुधाची कॅपॅसिटी किती आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत. जर आपण आपल्या चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा. तसेच जर हा व्हिडिओ आपण फेसबुक किंवा इंस्टाग्राम पाहत असेल तर नक्की फॉलो करा. चला तर पाहूयात मोरा मशीनबद्दल अधिक माहिती. नमस्कार शेतकरी मित्रों, आप देख रहे हैं सुमित पानो डेयरी फार्म. आज आपके लिए फिर दोबारा एक नया वीडियो लेके आए हैं. अपना जींद हरियाणा में सुमित पानो के नाम से डेयरी फार्म है. पिछले 18-19 साल से महाराष्ट्र में भैंस दे रहे हैं. हर प्रकार की भैंस अपने पास आपको देखने को मिलेगी. लेबर की सुविधा हर चीज़ की अपने पास. पूना से जो मेहमान आए हैं अभी इनसे आपका मुलाकात माहिती करवाते हैं. इन्होंने अपने पास से कितनी भैंस ली है, भैंस किस प्रकार की है, भाई कितने टाइम दूध देखा है, ये अपने व्यवहार से भैंसों से खुश है नहीं है. नमस्कार सर. नमस्कार. आपका नाम पता सांगा सर. माझं नाव निलेश सदाशिव माळी. आम्ही बेकरानगर फुरसुंगी पुणे इथून आलो आहे. आमचे मित्र रोहित शिंदे पैलवान त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही इथे आलो सुमित पानो डेअरी फार्म तिथे. आणि आम्ही इथे येऊन आमची जी डिमांड होती त्या डिमांडनुसार आम्ही 10 म्हशी खरेदी केलेल्या आहेत. आमच्या जी डिमांड होती त्या डिमांडनुसार आम्ही म्हशी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये सुमित पानो साहेब पैलवान, आमचा बंधू डॉक्टर किरण मेत्रे यांनी आम्हाला एकत्र सगळं आम्ही संगमताने म्हशी घेतलेल्या आहेत. सगळं आपको अपने डेयरी फार्म का सर कैसे पता चला इधर भैंस मिलती है नहीं मिलती, या इस लाइन में आपको आपका दिमाग कैसे चला कि अपने को भैंसों का काम करना चाहिए? यहाँ आने से पहले आपने कहाँ कहाँ विजिट किया, ये अपने शेतकरी भाइयों को क्या बोलना चाहेंगे? आता आधीपासूनच म्हशींची आवड असल्यामुळे आम्ही या शोधातच होतो. मग त्यानुसार आम्ही भरपूर ठिकाणी म्हणजे कोल्हापूर ला वगैरे चौकशी केली आम्ही. त्याच्यानंतर आम्हाला आमच्या इथून रोहित शिंदे यांचे हे भेटलं, आम्हाला मार्गदर्शन भेटलं. रोहित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे सुमित सरांचं नाव भरपूर दिवस ऐकून होतो आम्ही. तर त्यांच्या इथे आम्ही इथे व्हिजिट केल्यावर आम्हाला ज्या म्हशी खरेदी केल्या त्याच्याबद्दल आम्ही पूर्ण सॅटिस्फॅक्शन आहे आमचं याच्यामध्ये. आणि जी आमची डिमांड होती की आम्हाला या लिटरची पाहिजे, या लिटरची हवी आहे, त्यानुसारच आम्हाला इथं म्हशी आणि आमच्या रेटमध्ये ते बसून देण्यात आल्या. कई बार अपने शेतकरी बोलते हैं भैंस दिखा देते हैं, भाई रेट नहीं बताते. आपकी कम से कम कितने रेट की भैंस है, ज्यादा से ज्यादा कितने रेट की है, कम से कम दूध कितना, ज्यादा से ज्यादा कितने दूध की भैंस है? कम से कम मेरी जो भैंस है वो 1,35,000 मतलब 1,35,000 की है. और जो हाईएस्ट भैंस है मेरी वो 2,07,000 की है. कमी से कमी दूध कितना है और ज्यादा से ज्यादा दूध कितना है? जो कम से कम भैंस का दूध है वो 12 लीटर है. और जो मैक्स टू मैक्स दूध है वो 16 से 17 लीटर है. तो जिस भी शेतकरी भाई को भैंस लेनी हो या गोटे का नियोजन किसी भी प्रकार की आपको जानकारी चाहिए, अपने सुमित पानो डेयरी फार्म का आप नंबर आपको वीडियो के नीचे दिखाई देता रहेगा. तो जिस भी भाई को अपने से भैंस लेनी हो तो संपर्क कर सकता है. जय हिंद, जय हरियाणा, जय महाराष्ट्र.